नमस्कार मित्रांनो, इंग्लिश डेव्हलपमेंट कोर्सच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 10वीतून जी मुलं 11वीत जाणार आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल कोर्स मित्रांनो आपण तयार केला आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इंग्रजी बोलता येईल, इंग्रजी लिहिता येईल, वाचता येईल. त्याचबरोबर इंग्रजीचा रायटिंग स्किलचा भाग जो 11वीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा असतो, 12वीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा असतो आणि इंग्लिश व्याकरणाचा सुद्धा भाग जो 10वी, 11वी, 12वी ॲक्च्युअली 8वी, 9वीच्या मुलांसाठी सुद्धा हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जाऊयात पटकन पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आपल्या आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या अगोदरच्या 2 व्हिडिओ जर नसतील बघितल्या तर त्या नक्कीच बघून घ्या, कारण तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. कारण त्या 2 व्हिडिओ बघितल्या तर आजची ही चर्चा तुम्हाला समजेल. तर आज मित्रांनो, साध्या भूतकाळावर आपण चर्चा करणार आहोत. टेन्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर साध्या भूतकाळातली वाक्य कशी आणि कशा प्रकारे तुम्ही साध्या भूतकाळातली वाक्य तयार करू शकताय यावर आपण चर्चा करूयात. मराठीतली वाक्य कशी असतात आणि इंग्लिशमध्ये तुम्ही साध्या भूतकाळातली वाक्य कशी बनवू शकताय त्यावर चर्चा करू. कालच्या लेक्चरमध्ये आपण साधा वर्तमान काळ जो आहे तो बघितला होता. एक लक्षात घ्या मित्रांनो, साधी गोष्ट आहे की भूतकाळातील एखादी क्रिया, भूतकाळात एखादी क्रिया झाली किंवा एखादी क्रिया घडली असं सांगण्यासाठी आपण हा काळ वापरतो. जसं की बघा, सूर्य उगवला, सचिन आला, राधिकाने पत्र लिहिलं, क्लास सुरू झाला, परमेश्वराने आम्हाला वाचवलं. तर अशा पद्धतीची जी काही वाक्य असतात, या वाक्यांचा जर तुम्ही नीट विचार केला तर या वाक्यांच्या शेवटी बघा ला आहे, ला आहे, ल आहे, ला आहे आणि ल आहे. तर ज्या वाक्यांच्या शेवटी, मराठी वाक्यांच्या शेवटी ल, ला, लास, ले अशा प्रकारचे शब्द असतील तर ती जी वाक्य आहे ती सहसा साध्या वर्तमान काळातली, साध्या भूतकाळातली वाक्य असतात. म्हणजे मी खाल्लं, मी पिल्लं, मी खेळलो, मी उठलो, मी बसलो, तू अभ्यास केला का? मी अभ्यास केला. बरोबर ना? एखाद्याने विचारला तू अभ्यास केला का? तर मी अभ्यास केला. तू निबंध लिहिला का? तर मी निबंध लिहिला. आय रोट एसे. तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याचदा म्हणता मराठीमधून, मी लिहिलं, मी वाचलं, मी खाल्लं, मी पिलं, मी अभ्यास केला, मी कपडे धुतली, मी पाणी भरलं, मी चहा पिला, मी कॉफी पिली, मी हे केलं, ते केलं. शेवटी ल आला, मी शिकवलं, मी वाचलं, लिहिलं. अशा प्रकारची जी काही वाक्य असतात तर ती वाक्य, शक्यतो सगळी वाक्य जी आहेत ती तुमची साध्या भूतकाळातली असतात. तर यांना इंग्रजीमध्ये कसं बनवायचं ते पण आता आपण बघूयात. बघा, आता यांना इंग्रजीमध्ये कसं बनवायचं, तर बघा, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, जो मी तुम्हाला मगाशी पण सांगितला, की मराठी वाक्याच्या शेवटी ल, ला, ली, लो, ल, लास यापैकी जर शब्द आला तर ते वाक्य समजायचं साध्या भूतकाळातलं आहे. तर याची रचना कशी, कर्ता आधी क्रियापदाचं दुसरं रूप येतं. इथं कधीही क्रियापदाचं दुसरं रूप येतं आणि नंतर इथं इतर वाक्य. ओके, क्रियापदाचं दुसरं रूप येतं. तर आता याच्यामध्ये बघा, पहिला कर्ता. इंग्रजी ज्यावेळेस तुम्ही लिहिता किंवा इंग्रजी बोलता त्यावेळेस पहिला हा कर्ता आला पाहिजे. पहिला कर्ता आणि नंतर मग क्रियापद आणि इथं क्रियापदाचं दुसरं रूप येतं. आता इथं कर्ता कोण आहे बाबा? सूर्य, द सन. द सन हा झाला आपला कर्ता. आणि त्याच्यानंतर उगवणे, क्रियापद काय बाबा? क्रियापदाचं दुसरं रूप. उगवणे म्हणजे राईज. राईजचं दुसरं रूप काय झालं? रोज. ओके, पास्ट पार्टिसिपल, रोज आणि नंतर फुल स्टॉप. सन रोज, द सन रोज असं लिहिलं, विषय संपला, सूर्य उगवला. सचिन आला, पहिला काय बाबा? कर्ता. कर्ता कोण इथं? सचिन. सचिन आणि सचिनच्या पुढे आला. आला म्हणजे कम. कमचं मला दुसरं रूप लिहायचं. कमचं दुसरं रूप केम. सचिन केम. ओके, सचिन केम फ्रॉम स्कूल. सचिन शाळेतून आला. अशा प्रकारे, किंवा सचिन वेंट, सचिन गेला. ओके, राधिकाने पत्र लिहिलं, तर पहिला कर्ता लिहायचा. कर्ता कोण बाबा? राधिका. राधिका. आणि त्याच्यानंतर काय बाबा? राधिका कर्ता लिहिला. त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप. आता इथं राधिकाने पत्र लिहिलं. लिहिणे म्हणजे राईट. राईटचं दुसरं रूप काय? रोट. रोट अ रोट अ लेटर. अ लेटर. ओके, राधिका रोट अ लेटर किंवा राधिका रोट अ एसे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे वाक्य तयार करता येईल, क्रियापदाचं दुसरं रूप. क्लास सुरू झाला. क्लास बाबा, क्लासला म्हटलं द क्लास. आणि सुरू झाला, सुरू होणे म्हणजे काय? स्टार्ट. आणि त्या स्टार्टचं मला काय वापरायचं? दुसरं रूप, स्टार्टेड. स्टार्टेड. परमेश्वराने आम्हाला वाचवलं. कर्ता कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर कोण बाबा? गॉड. गॉड. वाचवणे. वाचवणे म्हणजे काय? सेव्ह करणे. सेव्हचं दुसरं रूप सेव्ह. सेव्ड. सेव्ड अस. परमेश्वराने आम्हाला वाचवलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोपी सोपी वाक्य, साधी साधी वाक्य तुम्ही करू शकताय. मी बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर एकदम साधा सोपा मित्रांनो मुद्दा आहे. तर तुम्हाला जर का साध्या भूतकाळातलं वाक्य जर का तुम्हाला बोलायचं असेल तर सरळ करता, त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप,
हा जो साधा भूतकाळ आहे तो बऱ्याचदा तुम्हाला स्टोरी रायटिंग करत असताना तुम्ही वापरला जातो, तुम्ही वापरत असता. आणि ही वाक्य मराठीमध्ये सुद्धा खूपदा वापरतात. मी जेवलो, आय एट, मी सॉरी सॉरी बाबा, मी खाल्लं, मी आंबा खाल्ला, आय एट अ मँगो. अशा प्रकारे तुम्ही वाक्य बऱ्याचदा तुम्ही बोलत असता. मी खेळलो, आय प्लेड. ओके. मी पोहलो, आय स्विम. अशा प्रकारची जी वाक्य आहे ती बऱ्याचदा तुम्हाला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. बाबा तू पत्र लिहिलं का? शाळेमध्ये जर तुम्हाला निबंध लिहायला सांगितलं असेल आणि जर शिक्षकांनी विचारलं तुम्ही निबंध लिहिला का, तर तुम्ही म्हणता हो सर मी निबंध लिहिला. मग आय रोट आय रोट अॅन एसे असं तुम्ही बोलू शकताय. तर करता आणि कर्त्यानंतर लगेच क्रियापदाचं या ठिकाणी दुसरं रूप येतं. इंग्रजीमध्ये जर रचना तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप या प्रकारच्या टेन्समध्ये येतं. काल आपण साधा वर्तमान काळ बघितला होता ज्याच्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. म्हणजे सूर्य उगवतो म्हटलं तर द सन राईज येईल, म्हणजे सूर्य उगवतो. आणि द सन रोज म्हटलं तर सूर्य उगवला. त्याचबरोबर सचिन आला, बघा सचिन येतो. सचिन जर आपण म्हटलं, सचिन येतो म्हटलं तर हा येतो जर म्हटलं तर हा होतो तुमचा साधा वर्तमान काळ. म्हणजे सचिन कम्स, सचिन कम्स येईल. सचिन कम्स म्हटलं तर सचिन येतो. आणि सचिन केम म्हटलं तर सचिन आला. अशा प्रकारे मित्रांनो ही वाक्य तुम्हाला बनवता आली पाहिजे. तर आता सध्या आपण बघितलाय साधा भूतकाळ. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, आणखी काही वाक्य या ठिकाणी या भूतकाळातले आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर त्याच्यामध्ये बघा, त्याने मला विचारलं. आता त्याने म्हणजे बाबा ही म्हणा, करता ही आहे. विचारणं म्हणजे काय? आस्क. विचारणं म्हणजे आस्क. इथं विचारलं आलाय, विचार तो नाही आला. इथं विचारलं आलंय म्हणजे आस्क, म्हणजे आस्क ईडी लावला. दुसरं रूप आस्कचं दुसरं रूप आस्क. आणि मला, ही आस्क मी, बाबा त्याने मला विचारलं, ही आस्क मी म्हटलं, विषय संपला. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे वाक्य तयार करता येऊ शकतो. पुढे, तो ओरडला. ओरडला म्हणजे ही, तो ओरडणे म्हणजे शाउट. आणि शाउटचं दुसरं रूप शाउटेड. ओरडला. तो हसला म्हणजे ही स्माइल्ड. ही स्माइल. मग काय झालं असतं? ही स्माइल. तो रडला, ही क्राईड. ओके. तो नाचला, ही डान्स. पुढे बघा, त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्याचे म्हणजे कोणाचे? हीज. डोळे म्हणजे आईज. भरणे म्हणजे फीलचं दुसरं रूप काय झालं? फील्ड. विथ टिअर. कशाने? अश्रूंनी, विथ टिअर. संपला विषय. एकदम सोपा विषय आहे. इथे परमेश्वरानं हे जग निर्माण केलं. करता कोणी? परमेश्वर. परमेश्वर म्हणजे गॉड. आणि बनवणे, निर्माण करणे म्हणजे क्रिएट करणे. क्रिएटचं दुसरं क्रिएटेड. संपूर्ण जग. हे जग म्हणजे दिस वर्ल्ड. एकदम सोपं आहे. गॉड क्रिएटेड दिस वर्ल्ड. त्याचबरोबर मी हे पुस्तक मुंबईत विकत घेतलं. आता बघा, मी म्हणजे ही, बाबा समजा मी म्हणजे समजा आय. विकत घेणे म्हणजे काय? बाय म्हणजे विकत घेणे. आणि बायचं दुसरं बॉट येतं. ओके. बायचं दुसरं बॉट. आय बॉट. या ठिकाणी बघा, हा, आय बॉट दिस बुक. विकत घेणे म्हणजे दिस बुक, हे पुस्तक. दिस बुक कुठे घेतलं बाबा? इन मुंबई. संपला विषय. अशा पद्धतीने हे वाक्य तयार झालं. त्याचबरोबर भूकंपाने संपूर्ण गाव उद्ध्वस्त केलं. भूकंप म्हणजे अर्थक्विक. द अर्थक्विक. उद्ध्वस्त करणे म्हणजे डिस्ट्रॉय करणे. डिस्ट्रॉय करणे म्हणजे काय? डिस्ट्रॉय करणे म्हणजे उद्ध्वस्त करणे. मग तुम्ही इथे लिहू शकता की बा डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉइडचा दुसरा रूप डिस्ट्रॉइड. ईडी लावून टाका. डिस्ट्रॉइड पूर्ण गाव. होल टाउन तुम्ही म्हणा. होल विलेज, होल टाउन. संपला विषय. पुढे बघा, त्याने नाही म्हटलं. त्याने म्हणजे बाबा ही. नाही म्हटलं. नाही म्हणणे म्हणजे काय? से. आणि सेचं दुसरं रूप सेड. ही सेड नो. ही सेड नो. ही सेड यस. त्याने हो म्हटलं, मग ही सेड यस. तो. अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही बनवू शकताय. वार्ताहर त्याच्या भोवती जमले. वार्ताहर म्हणजे रिपोर्टर्स. आता रिपोर्टर्स काय झालं? जमणे म्हणजे गॅदर. आणि गॅदरचं दुसरं गॅदर्ड. ईडी लावा. गॅदर्ड अराउंड ही. अशा प्रकारे अराउंड हिम. अशा प्रकारे तुम्ही
ही वाक्य बनवू शकताय. ठीक आहे, आता हे तुम्ही वाक्य कंप्लीट करा पुरे, एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला साध्या भूतकाळाची रचना करता येऊ शकते. तर एकदम सोपं असतं. याच्यानंतर आज आपण काही आपले आजचे 10 शब्द घेऊयात. आजचे 10 शब्द, रोज आपण नवीन 10 शब्द शिकतो. आजचा पहिला शब्द आहे अचीव्ह. अचीव्ह म्हणजे काय बाबा, एखादी गोष्ट साध्य करणे. अचीव्ह म्हणजे साध्य करणे. आय अचीव्ड माय गोल, मी माझं गोल साध्य केलं, असं आपण म्हणू शकतो. बघा, याच्यापासून जर तुम्हाला भूतकाळाचं जर वाक्य तयार करायचं असेल, अचीव्ह, तर आय अचीव्ड माय गोल, असं तुम्ही, म्हणजे मी माझं ध्येय साध्य केलं, असं तुम्ही म्हणू शकता. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा करणे. आय इम्प्रूव्ड माय इंग्लिश, मी माझ्या इंग्रजीमध्ये सुधारणा केली. डिसाइड म्हणजे निर्णय घेणे. आय डिसाइडेड, मी निर्णय घेतला. त्याच्यानंतर एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगणे. आय एक्सप्लेन्ड, मी समजावून सांगितलं. सपोर्ट म्हणजे मदत करणे. ही सपोर्टेड, तो मदत करतो. क्रिएट म्हणजे निर्माण करणं. ही क्रिएटेड, त्याने निर्माण केलं. लर्न म्हणजे शिकणे, त्याचं दुसरं लर्न्ड, NT लागतो. ही लर्न्ड, तो शिकला. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे. आय फोकस, मी लक्ष केंद्रित करतो. ओके. आय फोकस ऑल एनर्जी, मी सगळी एनर्जी केंद्रित करतो. कुठे? ऑन माय गोल. डेव्हलप म्हणजे विकसित करणे. आय डेव्हलप्ड म्हणजे मी विकसित केलं. ही डेव्हलप्ड म्हणजे त्याने विकसित केलं. त्याच्यानंतर प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे. ईडी लावला. आय प्रॅक्टिस, मी सराव केला, किंवा ही प्रॅक्टिस, त्याने सराव केला. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे 10 शब्द जरा व्यवस्थित लिहून घ्या. जे 10 शब्द आपण रोज शिकतोय ते शब्द नीट तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे. ते पाठ करणं गरजेचं आहे. आणि त्या 10 शब्दांचे तुम्ही अशा प्रकारे वाक्य तयार करू शकताय. ते जे नवीन शब्द आपण शिकलोय आज 10, त्या शब्दांपासून ही 10 वाक्य तयार केलेली आहेत. आणि ही जी 10 वाक्य आहेत ती सगळी सिंपल पास्ट टेन्सची 10 वाक्य आहेत. ओके. तर आज आपण मित्रांनो सिंपल पास्ट टेन्सवरती चर्चा केली. काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्सवर चर्चा केली होती. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्सवरती चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि टेस्ट द्यायला विसरू नका मित्रांनो. आज तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट द्यायचे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून 3 नंबरची टेस्ट द्या. 1 आणि 2 नंबरच्या जर तुम्ही नसेल दिल्या तर त्या पण द्या. 3 नंबरची टेस्ट द्या. 3 नंबरची टेस्ट जी आहे ती सिंपल पास्ट टेन्सवरती आधारित आहे. ओके. 2 नंबरची सिंपल प्रेझेंट टेन्सवरती आधारित आहे आणि 1 नंबरची इंट्रोडक्शनवरती आधारित आहे. जो टॉपिक मित्रांनो शिकवला जाईल त्या टॉपिकवरती टेस्ट होणार मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. प्रत्येक टॉपिकवरती आपली टेस्ट होत राहणार आहे. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.